नंदुरबारमध्ये शिंदे गट आणि भाजपच्या गावित गटातील वाद नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय। राज्यात सत्ता आली पण नंदुरबारमध्ये या दोन मित्रांमध्ये कधीच एकी नाही झाली आणि आता या दोन पक्षात लोकसभा निवडणुकीपूर्वी वाद उफाळून आलाय। भाजपच्या लोकसभा खासदार डॉक्टर हिना गावित या शिवसेनेला विश्वासात घेऊन कारभार करत नसल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केलाय आणि थेट नवा उमेदवार देण्याच्या मागणीमुळे गावित परिवार देखील अडचणीत आलाय आणि त्यामुळेच पक्षांतर्गत नाराजीच्या सुराला बळकटी मिळाली आहे। कारण आधीही सत्ता काबीज करण्यासाठी कधी शिवसेनेनं तर कधी भाजपनं काँग्रेसच्या फुटीरांशी हात मिळवणी केली, मात्र याचा फटका बसला तो महायुतीलाच। भाजपच्या लोकसभा खासदार डॉक्टर हिना गावित या शिवसेनेला विश्वासात घेऊन कारभार करत नाहीत असा आरोप करत सर्वमान्य उमेदवार द्यावा अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींनी केली आहे। धर्म पाळणार हे निश्चित आहे, परंतु आम्ही आमची भूमिका पक्षाला आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा कळवलेली आहे। भारतीय जनता पक्षाचा खासदारचा उमेदवार त्यांनी बदलावा अशी मागणी एकमुखी आम्ही सर्वांनी केलेली आहे। कारण विकासामध्ये किंवा आदिवासी समाजाच्या योजना देताना जर आदिवासींमध्येच भेदभाव करणारा आम्हाला खासदार नको आहे, सर्व आदिवासींना समान न्याय देणारा पाहिजे। पण आज दुर्दैवानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे शिवसेनेचे आदिवासी आहेत त्यांना ते आदिवासीच मानत नाही, त्यांच्या गावाला एकही योजना देत नाही, त्या सरपंचाला कधीही सन्मानाने वागणूक दिली जात नाही आणि एकही काम शिवसेनेच्या लोकांचं होत नाही। अशा वेळेला शिवसेनेच्या लोकांनी त्यांना का मतदान करावं हाच आमचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं होतं की आम्ही युतीचा धर्म पाळू। भारतीय जनता पक्षाने जर उमेदवार बदलला तर आम्ही सन्मानाने त्याचा प्रचार करू, नाही तर मग शेवटी पक्ष जो निर्णय घेईल, एकनाथ शिंदे साहेब जो सांगतील त्याच्याप्रमाणे वागू। हिना गावितांनी लोकांचा फार छळ केलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला टोल मुक्त नंदुरबार करायचा आहे। नंदुरबार जिल्ह्याला जे टोल लागतं ते टोल अख्ख्या जिल्ह्याला परिचित आहे। त्याच्यापेक्षा बघ कोणाला बी राजेंद्र गावित बी चालेल, त्यांच्याच घरचा महाराष्ट्राचा भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष आहे राजूदादा गावित, तेही चालतील, कोणीही चालेल, परंतु भेदभाव करणारा आदिवासींवरच अन्याय करणारा खासदार नको। भाऊ आहे म्हणून विनंती केली आहे की तुम्ही उमेदवार बदला। उमेदवार बदलला तर आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे राहू प्रचारामध्ये, पण समजा भारतीय जनता पक्षाने उमेदवारच बदलला नाही आणि जर भारतीय जनता पक्ष सातत्याने असाच अन्याय जर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर करत असेल तर मग आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल। दुसरीकडे भाजपच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी शिंदे गटावर पलटवार करत आपल्या विरोधात चंद्रकांत रघुवंशी यांचा कायमच विरोध असल्याचं म्हटलंय। शिवाय त्यांचीच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत सलगी आहे असा आरोप देखील हिना गावित यांनी केला। कडून नाही, एकच व्यक्ती आहे चंद्रकांत रघुवंशी, जे वारंवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आणि मला विरोध करताना दिसतात। तर ते आजचा विरोध नाहीये, मागच्या अनेक वर्षांपासून ज्या वेळेला ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा सुद्धा त्यांनी मला आणि भारतीय जनता पार्टीला विरोध केलेला आहे। 14ची निवडणूक असेल किंवा 2019ची निवडणूक असेल, दोघं निवडणुकांच्या वेळेला ते काँग्रेसमध्ये होते आणि आज त्यांना या ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीची, आज राष्ट्रवादी सुद्धा सत्तेमध्ये आहे, तर सत्ता ही भाजप शिवसेनाची आहे हे त्यांनी पाहिलं आणि एक त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी ते शिवसेनेमध्ये आले। त्यांनी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वारंवार भाजपमध्ये येतो असं सांगून खोटं बोलून आमच्या सरकारकडनं त्यांनी काँग्रेसचं त्यांची सत्ता जेव्हा नंदुरबार नगरपालिकेत होती कोट्यावधी रुपयाची कामं करून आमच्या नेत्यालाही त्यांनी फसवलं आणि वारंवार भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका असते। नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत न येता काँग्रेस सोबत ते गेले। आजही शिवसेना जी आपल्या नंदुरबार जिल्ह्याची आहे ही काँग्रेस सोबत आहे। ते जरी आज शिवसेनेमध्ये आलेले असले तरी ते मनापासून काँग्रेसीच आहे आणि पुढच्या काळामध्ये ते शिंदे साहेबांनाही धोका देतील असं माझं स्पष्ट मत आहे। या वादानंतर महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं दिसतंय आणि शिवाय या वादाचा परिणाम लोकसभेच्या मतदानावर देखील होणार असल्यानं याविषयी वरच्या पातळीवर काय तोडगा निघतो याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय। सलाउद्दीन लोहारसह ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार, लोकमत.com।